नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय देवाभाऊंचा अनेक बॉम्ब. देवेंद्र फडणवीसांनी अनेक बॉम्ब टाकलेला. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकाराबरोबर बोलताना उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर माझा संवाद कधीही होऊ शकतो. आमचे संबंध खराब नाहीत, आमचे संबंध बिघडलेले नाहीत. आम्ही नमस्कारही एकमेकाला करू शकतो. अगदी इतर राज्यामध्ये एकमेकाचे दुश्मन होऊन जसे राजकारणी एकमेकाच्या विरोधात ठाकतात तसं आमचं काही पण नाही. याचा अर्थ काय? आणि त्याच मुलाखतीत मिलिंद नार्वेकरांचं ते नाव घेतात आणि आमचे संबंध काय आहेत ते त्यांना विचारावा असं म्हणतात. हे कशाचं द्योतक आहे? आणि हेच बोलल्यानंतर एकनाथ भाऊ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सन्नाटा पसरणं साहजिक आहे. त्यांच्यातले आमदार आता चुळबुळ करू लागले. मुळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधले तानाजी सावंत सारखी काही मातब्बर मंडळीसुद्धा आज मंत्रिपद न मिळाल्यामुळं शड्डू ठोकूनच आहेत ना एकनाथ भाऊंच्या विरोधात. ह्याचे फायदे अंतर्गत आता महायुतीमध्ये एकमेक कसे घ्यायचे हे होणारच आहे. अजितदादांच्या पक्षातले सुद्धा काही फोडून घ्यायचं असं सुद्धा दिसतंय. शिवसेनेतले पण काय घ्यायचं म्हणजे महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष दिसू लागलाय. परंतु त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंशी जवळीक. आता सार्वजनिक भेट एकदाच झाली, परत भेट झाली नाही वगैरे म्हणतात, पण मिलिंद नार्वेकर नावाचं एक व्यक्तिमत्व आहे की कुठेही काही ताणलेलं असते पण तुटून देत नाही ते. आता हे खरं म्हणजे तर हे तुटलेलं परत कसं जुळवायचं असंच म्हणावं लागेल, कारण बऱ्यापैकी तुटलेलंच आहे. उद्धवजी आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध चांगले नाहीच आहेत हे सगळ्यांनी बघितलं आहे. गेल्या या 4-5 वर्षामध्ये आपण सगळं बघतच आलो आहे. परंतु आता एक नक्की आहे की पुन्हा ही जुळवाजुळव मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्थीनं होते आहे का? आणि देवाभाऊ एवढे धूर्त आहे, एवढे दूरदृष्टी तर आहेच. कारण दूरदृष्टी एवढी आहे की उद्धव ठाकरे आजारी असताना सुद्धा हे सर्व ज्ञात आहे की त्यांची काळजी घेणं, त्यांच्याबद्दल चौकशी करणं, दिल्लीतल्या नेत्यांना सुद्धा, अगदी पंतप्रधानांना सुद्धा की फोन करावा की उद्धवजी आजारी. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं एका वृत्तवाहिनीवरती बोलताना. आणि हे सगळं काम कोण करत होतं? मुख्यमंत्री उद्धवजी होते, पण ते आजारी पडलेले, प्रॉब्लेममध्ये होते, मोठं अगदी क्रिटिकल होतं. परंतु देवाभाऊ देवेंद्र फडणवीस हे सगळं विसरून, राजकारण बाजूला ठेवून हे काळजी करत होते. आमची काय मदत पाहिजे का? त्यांच्या मंडळींची बोलत होते. हे आता उघडच आहे. वरनंसुद्धा चौकशी केली जात होती. म्हणजे हा आपलेपणा. हे सगळीकडे राजकारण आणलं नाही देवाभाऊने. झालं राजकारणात एकमेकावर एक राजकीय शिंतोडे उडवायचे, ते राजकारणात उडवले जातात. ते उडवले, पण एकमेकावर टीका करायचं, आदित्यवर काहीतरी आरोप केले, मग उद्धवजींनी रुसायचं, चिडायचं, त्यांच्यावर तोप डागायची, ह्यांनी त्यांच्यावर तोप डागायची. हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं. परंतु आत्ताची राजकीय समीकरणं बघितल्यानंतर भारतीय जनता पक्ष जसं आधीपासून म्हणतात साम दाम दंड भेद हे सगळं वापर करतात त्या वेळेला, तसं ही कूटनीती सुद्धा वापर करतायत. देवाभाऊंनी ते करतातच. आणि आता परत आपण एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष शिवसेना आणि अजितदादांचा हा किती डोक्यावर घेऊन नाचायचा. RSS वाली चिडून आहेत त्याच्या बाबतीत. अजितदादांचा पक्ष जसा आला, म्हणजे त्यांचा पक्ष एवढ्या सीटा मिळाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये फार आनंद नाही आहे. यांना स्पष्ट बहुमत, भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत हवं होतं. 132ला जाऊन धडकले ते. 2014ला 122, नंतर 105 आणि आता 132पर्यंत जाऊन धडक मारली, पण ते स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे परत ह्यांना दोघांना बरोबर घेऊन त्यांना लोणी लावायची पाळी आली. पण आता ती पण गरज नाही. दोन्ही पक्षातले हे जे आता बरेच आमदार कल सगळा भारतीय जनता पक्षाकडं, कारण स्वतःचीच त्यांनी माणसं त्याच्यामध्ये सुद्धा सोडलीत एकनाथ भाऊंच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात. हे आता दिसतंयच आपल्याला.
सगळेजण भारतीय जनता पक्षाचे गोडवे गाऊ लागलेले आहेत. आणि आता ह्याचा फायदा आगामी सगळ्या निवडणुकीत, आता जास्त काही निवडणुका नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर 3-4 वर्ष काय फार निवडणुका दिसतच नाहीत. परंतु आता मग तोपर्यंत ह्यांना किती आपण डोक्यावर घेऊन नाचायचं, हे RSS जी मातृसंस्था आहे भारतीय जनता पक्षाची, ह्यांनी दबाव वाढवला आहे भारतीय जनता पक्षाला. देवाभाऊ काही करून 5 वर्ष मी मुख्यमंत्रीपद भूषवणार म्हणजे भूषवणार या भूमिकेत आहेत. मध्येच आणि काय वरती केंद्रात त्यांना बोलवूनच घेतलं तर ते पक्षाचे आदेश मानतात. त्यामुळं ते काय होईल हे पुढचं भविष्य काळ ठरवेल. पण आत्ता एक नक्की विषय आहे की भाजप, राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांचे संबंध फार काही चांगले आता इथनं पुढच्या काळात राहतील अशी अवस्था नाही. कारण भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट बहुमत आहेच. उद्या ह्याच्यातनं कुणी पण जावं, भारतीय जनता पक्षाला त्यांची गरज नाही. उद्धवजी बसलेतच. ह्या उद्धवजींच्या बरोबर जे चाललंय मिलिंद नार्वेकरांच्या बाजूने, हेच कारण ते आहे. तुम्ही दोघंही गेलात तरी आमचं बहुमत तर होणारच. आणि जादा काही उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेला द्यायची काही गरज पण भासणार नाही. ते सशर्त नाही, ते बिनशर्त पाठिंबा देऊ शकतात. पण ह्या दोघांना काढा. आता मिलिंद नार्वेकर काय काय चर्चा करतायत, गुप्त चर्चा कुठं चालल्या आहेत, हे सुद्धा आज ना उद्या उघड झाल्याशिवाय राहणार नाही. आता हेच बघायचं आहे की देवाभाऊ हळूहळू चाललंय. आम्ही एकमेक नमस्कार तर करू शकतो, संबंध बिघडले नाहीत. आता कळेल जनतेला पुढच्या काळात काय काय होणार आहे. कारण मुंबई महापालिका परत निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सगळ्यात आर्थिक बेस असणारी आर्थिक राजधानी आहे मुंबई. अशा वेळेला तिथं आपलं वर्चस्व हवं आहे भारतीय जनता पक्षाला. पण उद्धवजींचं तिथं वलय आहेच मुंबई. त्या शिवसेनेचं मूळ जी शिवसेना म्हटली जाते ते आहेच. मुंबई पुरतं तर निश्चित विचार करावा लागेल. आणि त्या दृष्टिकोनातनं हे काही समीकरणं, राजकीय समीकरणं बदलली तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.